नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. ओके, MNC फार्मा हा सब्जेक्ट आहे आत्ताचा. MNC फार्मा ह्या कंपन्या कधीही फेल गेलेल्या नाही आहेत गेल्या कित्येक वर्षात, म्हणजे 40 वर्षात. माझा अनुभव सांगतो तो. त्याच्यापैकीच एक कंपनी आहे GSK फार्मा. ह्या कंपन्या फेल केलेल्या नाहीत म्हणजे काय, या कंपन्या कधीही गाळात गेलेल्या नाहीत. मार्जिन 25 ते 30% बरकरार असतं यांचं प्रत्येक वर्षानुवर्ष. ओके, नंतर ग्रोईंग सेल्स असतात, ग्रोईंग प्रॉफिट्स असतात आणि ग्रोईंग डिव्हिडंड्स असतात. ओके, 90% हे प्रॉफिट दरवर्षी शेअर होल्डरला वाटून टाकतात. ओके, आणि टिपिकली 70% शेअर ओनरचा असतो, त्यामुळे 70% डिव्हिडंड तर ओनरकडेच जातं ऑब्व्हियसली. त्याच्यामुळे आपल्याला पण शेअर मिळतं. त्यामुळे तुम्ही ह्याचा भागधारक व्हायला अजिबात हरकत नाही. मोस्ट सेफ शेअर इज MNC फार्मा. आय एम नॉट टॉकिंग अबाउट इंडियन फार्मा, नॉट लाईक रॅनबॅक्सी. ओके, किंवा लाईक अमरडा. कितीतरी कंपन्या, फार्मा कंपन्या असूनसुद्धा गाळात गेलेल्या आहेत, त्या डिलीज झालेल्या आहेत भारताच्या कंपन्या. पण MNC कंपन्या कमी डिलीज झाल्यात किंवा झालेल्याच नाही आहेत, किंवा जरी त्या इथून निघून गेल्या तरी तुम्हाला घसघशीत त्या परतावा देऊन जातात. ओके, त्यांचं कसं काय कॉन्फिगरेशन आहे बघा. 10 शेअर 3200, 2500, 3500 पासून आता मे बी 2627ला असू शकतो. तुम्ही चेक करा, टेक्निकल एक्सपर्टला विचारा. पण हा शेअर जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा तुम्ही या पोर्टफोलिओमध्ये वाढवला पाहिजे. आणि याचं टॉप कॉन्ट्रीब्युशन कुठून येतं, कार्डिॲक. ओके, भारतामध्ये कार्डिॲक, नंतर रेस्पिरेटरी आणि व्हॅक्सिन्स या 3 गोष्टींमध्ये, 3 व्हर्टिकल्समध्ये यांचं मॅक्सिमम कॉन्ट्रीब्युशन येतं, म्हणजे प्रॉफिट येतं. 12-15% प्रॉफिट या 3मधून येतं. आणि उरलेले कुठले आहेत तर जनरिक ड्रग्ज आहेत, नंतर अँटी डायबेटिक आहेत 8%, नंतर पेन किलर्स आहेत 7%, डर्मेटॉलॉजिस्ट ओके 6%, रेस्पिरेटरी 12% सांगितलं तुम्हाला, न्यूरोमधनं पण 10% येतं, गायनेकोलॉजीमधनं 5% येतं, हार्मोन थेरपी याच्यामध्ये पण 7.7% येतं. तशी सगळी वेगवेगळ्या प्रकारची औषधं GSK फार्मा बनवते. जवळजवळ 20-25 टाईपची औषधं बनवते, म्हणजे सेक्टर्समधली. ओके, आणि पर्सेंटेज याचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात जास्त कार्डिॲक्स आहे, त्याच्यानंतर जनरल मेडिसिन्स आहे, त्याच्यानंतर अँटीबायोटिक आहे, अँटी डायबेटिक आहे, नंतर पेन किलर्स आणि डर्मा, रेस्पिरेटरी, सगळ्यात शेवटी व्हॅक्सिन्स ओनली 1.5%. कारण व्हॅक्सिन्स कम्स वन्स इन अ वे काइंड ऑफ थिंग. व्हॅक्सिन सगळ्यात कोविड सोडलं तर सगळ्यात कमीत कमी वापरल्या गेलेल्या आहेत. ओके, त्या GSK फार्मा कंपनी तुफानी प्रॉफिटेबल कंपनी आहे. ओके, प्रॉफिटेबिलिटी यांची 30%च्याहून कमी कधीच झालेलं नाही 1-2 वर्ष सोडली तर. यावर्षी 31.2% EBITDA आहे, अर्निंग बिफोर इंटरेस्ट, डिप्रिसिएशन अँड टॅक्स. ओके, तर इंटरेस्ट नाही आहे याला, कारण फार्मा कंपनी MNC असल्यामुळे 0 डेट आहे. मोस्ट ऑफ द फार्मा कंपनीज किंवा मोस्ट ऑफ द MNC कंपनीज आर डेट फ्री. आणि त्यांचं स्पेशलायझेशन असतं की डेट फ्री राहायचं, कारण प्रॉफिट त्यांचा इतका असतो की डेट घ्यायची जरूरच नाही पडत. त्या इंटरनल ॲक्रुअलमधूनच त्या एक्सपान्शन करत असतात. आणि हा शेअर नक्कीच घेण्यासारखा असू शकतो. ऑब्व्हियसली विचारा आणि नंतरच ॲक्शन घ्या.